या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्व बांधवांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा। यंदा 2025 सालामध्ये संभ्रम अवस्था अशी निर्माण झालेली आहे की कुठल्या दिवशी आपण दीपावली महालक्ष्मी पूजन करावं। ही संभ्रम अवस्था दूर करण्याकरिता समस्त हिंदू बांधवांनी धर्ममार्तंडाकडे विचारणा केल्यानंतर शृंगेरी पीठ शंकराचार्य, कांची कामकोटी पीठ शंकराचार्य यांनी पंचांगकर्त्याचा एक परिषद घेऊन बैठक बोलावली आहे। त्या बैठकीमध्ये धर्मनिर्णय असा झालेला आहे की 2 दिवसाचा अमावास्या असेल आणि दोन्ही दिवशी संध्याकाळच्या वेळेला व्यापिनी असेल, समाविष्ट झालेली असेल, तर त्या दिवशी अमावास्या न करता दुसऱ्या दिवशी कमी असलेली प्रदोष काळातील अमावास्या त्या दिवशी दीपावली लक्ष्मी पूजन साजरी करावी, असा मुहूर्त चिंतामणी, धर्मसिंधू, विवेक आदी धर्मग्रंथातून त्याचा आधार घेऊन सर्वांनी एकमताने निर्णय केलेला आहे की धर्ममार्तंडांनी, धर्मशास्त्रज्ञांनी, धर्माचार्यांनी की मंगळवारी 21 तारखेलाच महालक्ष्मी पूजन साजरं करावं। दीपावली महालक्ष्मी पूजन अमावास्या पूजन मंगळवारीच करावा। मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत अतिशय भौमवती अमावास्या मुहूर्त आहे। त्यातील विशेष मुहूर्त म्हणजे संध्याकाळी 5 ते 7:30 या मुहूर्तामध्ये महालक्ष्मी पूजन करावं, महालक्ष्मीची कृपा अनुग्रह प्राप्त करावं। विशेष असा महालक्ष्मी पूजन मंगळवारीच दीपावली अमावास्या पूजनाचा मंगळवारीच मुहूर्त आहे, त्या दिवशी साजरा करावी। दुसरी गोष्ट म्हणजे नरक चतुर्दशी हा महाकाली पूजनाचा दिवस। महाकाली पूजनाचा दिवस आहे सोमवारी 20 तारखेला महाकाली पूजन करावा। मंगळवारी 21 तारखेला महालक्ष्मी पूजन करावं आणि बुधवारी 22 तारखेला पाडवा महासरस्वती पूजन करून दीपावली साजरी करावी, असं मी अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू आपणास आवाहन करीत आहे की दीपावली अमावास्या पूजन हे मंगळवारीच साजरं करावं। कुठलेही मनामध्ये शंका ठेवून घेऊ नये, कारण उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये आपल्यापेक्षा वेगळं पक्ष त्या ठिकाणी साजरी करण्यात येत असते। आता त्या ठिकाणी कार्तिक पक्ष चालू झालेला आहे आणि आपल्याकडं अश्विन मास आहे, त्या ठिकाणी कार्तिक मास आहे, म्हणून पंचांग भेद, कुलभेद, ग्रामभेद, आचार विचार भेद याची विचार करावा। कुठल्याही गोष्टीचा संभ्रम अवस्था निर्माण करून घेऊ नये। पुनश्च एकदा विनंती करतो, दीपावली अमावास्या पूजन मंगळवारी 21 तारखेला साजरा करावा।